AIB नॉकआउट या शो विषयी आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत काही तरुण आहेत. या शोलाच धरून अनेक प्रश्न पुढे उपस्थित होत आहेत. मला सांग, या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात. या शो मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज आहेत ज्यांचे मूवी सध्या येत आहेत किंवा आपण पाहिलेले आहेत. तर हा शो पाहिल्यानंतर, कारण अशा प्रकारचा शो पहिल्यांदाच सेलिब्रिटींनी खूप सार्वजनिक पद्धतीने केला, तर हा शो पाहिल्यानंतर त्यामध्ये सहभाग घेतलेल्या सेलिब्रिटींच्या प्रतिमेविषयी काही फरक पडलाय का, किंवा पाहिल्यानंतर त्या सेलिब्रिटी विषयी काही मत बदललंय का तुझं? माझं बदललं नाही. कारण दीपिका असं करेल किंवा म्हणजे तिच्या समजा तिला कोण असं सांगेल आणि ती असं एक्सेप्ट करेल, म्हणजे हसणं किंवा मजा घेणं, असं मी नव्हतं एक्सपेक्ट केलेलं. की काहीतरी बोलेल की असं मला वाटलेलं होतं, पण लाईक शी इज एन्जॉईंग इट. सो आय थिंक म्हणजे मला हे आवडलेलं नाही आहे. मला पण असं सेम वाटतं की ज्या लोक तिथे तेव्हा उपस्थित होते खास करून, तर ते जे पॉप्युलॅरिटी बघून, म्हणजे हे लोकांना बघायला आवडेल म्हणून आम्ही करायला आलेलो आहोत, या दृष्टिकोनातून ते आलेले होते. आणि जे लोक आलेले नव्हते, म्हणजे आपण अमिताभ बच्चनचं उदाहरण घेऊयात किंवा शाहरुख खानचं उदाहरण घेऊयात किंवा बरेच असे लोक, आमिर खान वगैरे न्यूमरस असतील मग तर ते लोक सुज्ञ आहेत असं माझं म्हणणं आहे की त्यांना असं काहीतरी करून पॉप्युलॅरिटीची गरज नव्हती आणि म्हणून त्यांनी ते केलं नाही. तसं अशा शोजमध्ये पार्ट घेतला नाही. पब्लिसिटी स्टंट होता ह्या लोकांचा, की स्वतःची पर्सनल लाईफ अशी उघडून दाखवणे आणि त्याच्यावर घाणेरड्या पद्धतीने कमेंटिंग करणं, असा प्रकार त्यांनी करायला नको हवा होता. पण या सगळ्यानंतर तुझं यापूर्वीचं त्यांच्याकडे पाहण्याचं बघण्याचं मत आणि आत्ताचं मत यामध्ये काही बदल झालाय? म्हणजे आलिया भट की तिला डम म्हणवलं जातं आणि ती ते बघून की हा तू मला डम म्हणतोस आणि मी हसतीये, म्हणजे ह्याच्यात मला खूपच, म्हणजे मला मनातूनच कसं तरी वाटलं की हां, की बाबा ती अशी नाही असं मला वाटलं होतं. पण ती स्वतः हसत असेल अशा जोक्सवर, तर मग नक्कीच मला कुठेतरी थोडी खंत वाटेल. म्हणजे हे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी प्रसिद्धीसाठी कुप्रसिद्धीची निवड केली आहे, याचीच मला जास्त खंत वाटते. कारण एक सुप्रसिद्धता असते आणि कुप्रसिद्धता असते, तर त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा नक्कीच ढाळवली गेली आहे. कारण आधी, आता मी रणवीर सिंगबद्दल बोलतो, त्याचा पहिला पिक्चर आपण पाहिला बँड बाजा बारात, त्याच्यामध्ये एवढी सुंदर ॲक्टिंग त्याने केलेली आहे, त्याला एक चांगला ॲक्टर म्हणून आपण पाहतो. आणि त्याने असे हे म्हणजे माकडचाळे केलेले आपण पाहू नाही शकत, म्हणजे आपण असं, आणि त्याच्यामुळे खरंच ते वाईट वाटतं आपल्याला. आता माझा असा एक प्रश्न आहे, सेम AIB नॉकआउट आहे, दोन वेगवेगळे सिनारिओ आहेत. एक सिनारिओ राखी सावंतने AIB नॉकआउट केलाय आणि एक सिनारिओ आमिर खान आणि अमिताभ बच्चनने आपण इमॅजिन करूया नॉकआउट केलाय. तर अशा वेळेस दोन लिटरली वेगवेगळे रिॲक्शन झाले असते. तुम्ही त्या व्यक्तीकडे बघून ते मांडताय, तुमचं मत मांडताय. तुम्हाला हे जर आमिर खानने केलं असतं, शाहरुख खानने केलं असतं आणि अमिताभ बच्चनने केलं असतं, तर त्यातल्या त्यात हे मान्य झालं असतं असं तुला वाटतं? असं मला खरंच वाटतं. पण हे जर राखी सावंतने केलं असतं तर त्याला एवढी कुचेष्ट ह्याला प्राप्त झाली असते. मला असं वाटतं की आता हा रणवीर सिंग किंवा अर्जुन कपूर हे बोल्ड रोल्स करायला तयार झाले आहेत, अशी एक माइंडसेट माझा निर्माण झालेला आहे. या सेलिब्रिटींचं असं रूप किंवा असा अवतार आपण पहिल्यांदा पाहिला, त्यामुळे त्यांच्याविषयीची जी काही प्रतिमा असेल, मत असेल, ते या शो नंतर बदललंय का? मी समाजासाठी नाही बोलू शकत, पण माझ्यासाठी तरी, माझ्या स्वतःसाठी तरी रणवीर सिंग किंवा अर्जुन कपूर ह्यांचे वैयक्तिक विचार काय आहेत आणि हे ॲक्टर म्हणून कसे आहेत, ह्या दोन गोष्टींचा आपापसात काहीच संबंध नाही आहे. जर का त्यांनी उद्या खूप सुंदर रोल्स केले तर मला ते ॲक्टर म्हणून आवडतील, पण व्यक्ती म्हणून त्यांचा माझ्या आयुष्यात काहीच संबंध नाही. ते माझे मित्र नाहीत का, ते माझे आईवडील नाहीत, मला काही संबंध नाही. आणि असा संबंध कोणीही करून घ्यावा असंही मला काही म्हणजे वाटत नाही. मुळात जर का त्यांच्या प्रतिमेबद्दल मला काय आता वाटत असेल, तर मला आता असं वाटतं की कदाचित ते आता पब्लिकमध्ये ऑनेस्ट आहेत, दे आर ऑनेस्ट टू वॉट दे स्टँड फॉर. आज आपण हॉलिवूडमध्ये जर का बघायला गेलं तर हे रोस्ट हे खूपच कॉमन आहे. म्हणजे तुम्ही मोठमोठे कलाकार बघा हॉलिवूडमधले, त्या सगळ्यांनी हे रोस्ट अगदी ओपनली 4,000 नाही 40,000 लोकांसमोर केलेत. इथे 4,000 होती, तिथे 40,000 लोक होती, आणि आज त्यांच्या काय प्रतिमेला असा काय धक्का वगैरे बसलेला नाही आहे. माझ्या दृष्टीने स्वतःची खिल्ली उडवण्याने त्यांचं कुठे, म्हणजे आता मला त्या माणसाची इमेजच माझ्या मनात उतरली. खिल्ली खाजगीमध्ये उडवणं आणि स्वतःची खिल्ली सार्वजनिक ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध करून त्यांचं आयुष्यच सार्वजनिक आहे ना.
हा जसं म्हणाला की तो कलाकार काय आपले आई बाबा नाही इतना भाऊ बहीण नाही, बरोबर आहे, हा आपला व्ह्यू पॉईंट आहे, हे आपलं मत आहे. पण असं मत किती जणांचं असू शकतं किंवा अशा विचाराने किती जण बघू शकतील, ह्याचा आपण एक समाज म्हणून विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक कलाकारच अभिरुची ठरवत असतो. त्यामुळे असं म्हणतात ना, वन्स अ कॉप ऑलवेज अ कॉप. एक पोलीस असतो, त्याच्याकडनं एक वर्तणूक एक्सपेक्टेड असते, त्याचं बिहेवियर एक्सपेक्टेड असतं समाजाकडून. कारण ही जी व्यक्ती आहे ती समाजाला इन्फ्लुएन्स करण्याची ताकद आहे या व्यक्तींमध्ये. त्यामुळे असं असताना समाज नेहमी पहिला आला पाहिजे, काहीही झालं तरी. मी कधी कधी थोड्याफार गोष्टी लिहितो, रायटर आहे. तर एक कलाकार म्हणून सांगतो, कलाकाराचे आणि कलाकृतीचे काही स्पेसिफिक नॉर्म्स असतात. तर ते नॉर्म्स जर तो कलाकार किंवा कलाकृती पाळत नसेल तर माझ्या मते त्यांची प्रतिमा मलिन होतीये या सगळ्या प्रकारामुळं. आणि असं तू जर कुणाबद्दल असंच जर सांगशील की यापूर्वी तू त्या व्यक्तीचा असा विचार करत होता आणि आता नाही करत आहेस? याच रणवीर सिंगचं उदाहरण देतो मी, की आधी त्याची ॲक्टिंग बघून मला खरंच म्हणजे की कोणताही कलाकार जेव्हा असं त्याच्या प्राईममध्ये असतो तेव्हा माणूस त्याला रिस्पेक्ट करतो, एक कलाकार म्हणून मी त्याला रिस्पेक्ट करतो. पण जेव्हा आपण कलाकृतीची आणि कलाकाराची डेफिनेशन बदलत असू तर मग मी असं म्हणेन की मला लाज वाटेल मी कलाकार असल्याची. मला असं म्हणायचं आहे की आपण एखाद्याची ॲक्टिंग बघून किंवा एखाद्याची ॲक्टिंग बघून आपण त्याची प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार करू नये. आपण जेव्हा त्याचं रिअल बिहेवियर बघतो तेव्हा त्याची प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार व्हावी. आत्ता जे रणवीर कपूरनं जे केलं ते असं रिअल केलं. आत्ता लोकांच्या मनामध्ये त्याची प्रतिमा अशी तयार झाली की हा असा आहे. एखादा ॲक्टर व्हिलनची ॲक्टिंग करतो म्हणून तो त्याच्या रिअल लाईफमध्ये बाद असतो, अशी जर आपण त्याची प्रतिमा तयार केली आणि तो एखादा समाजसेवक निघू शकतो. उदाहरणार्थ निळू फुले हा त्याने खूप विलनची ॲक्टिंग केल्या आहेत, पण तो रिअलमध्ये खूप मोठा समाजसेवक होऊन गेला. मग आता रणवीर कपूरने खूप चांगली ॲक्टिंग केलेली आहे, त्यामुळे लोकांच्या मनात अशी इमेज ठरवता कामा नाही की ह्या चांगल्या ॲक्टिंग करतो म्हणून खूप चांगला मोठा माणूस आहे. बघून कलाकाराची हां, त्याचे रिअल लाईफमध्ये कसा वागतो, त्याच्याचे रियालिटी शो जे असे येतात याच्यावरून त्याची प्रतिमा तयार करावी आणि पुढे जाऊन त्याच्या या रिअल शोमुळे सेलिब्रिटींची प्रतिमा प्रतिमा बाहेर येते. मला असं म्हणता येईल की माझी ह्यांच्याबद्दलची प्रतिमा अशी खूप चांगली सुधारली आहे. कारण आपण हे एक बघावं की यांनी सगळं स्पोर्टिंगली घेतलं. हा एक चॅरिटीसाठी शो होता. हे सर्वजण तयार झाले की आलिया भट म्हणा, दीपिका पदुकोण म्हणा, की तयार झाले तुम्ही माझी हे करा, खिल्ली उडवा, काही करायचं करा. चॅरिटीसाठी हे सगळे तयार झाले होते. कलाकाराची एक प्रतिमा मात्र असते की तो लोकांना एंटरटेन करू शकतो, मग ते कुठल्याही मोडमधून का असे ना. तर ह्या लोकांनी एकत्र येऊन लोकांना एका पद्धतीने एंटरटेन केलं ना, लोकांना हसवलं म्हणा किंवा त्यांनी जे काय तिकडे केलं स्टेजवर, त्यामुळे लोक एकत्र आली आणि त्याच्यामुळे हा जसं म्हणला तसं चॅरिटी झाली. तर जर का असं होत असेल तर याचा अर्थ असा नाही का की आपण त्याला एका नजरेने बघावं की हे एक झालं ते चांगलंच झालं. म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता मला चॅरिटी शो करायचा झाला आणि मला पैसे जमवायचे झाले तर मला अशाच गोष्टींचा हातभार घ्यावा लागेल किंवा मला स्वतःची माझी पर्सनल लाईफ घाणेरड्या पद्धतीने सगळ्यांसमोर उघडून दाखवायची आहे. आणि ह्याच्यामुळं त्यांचं कलाकार म्हणूनचं मत नव्हे, म्हणजे कलाकार म्हणून ते कसंही वागत असतील किंवा अभिनय छानसा करत असतील, पण ॲज अ पर्सन म्हणून दूरचा असू दे आणि तो कसाही असू दे, पण त्याची एक समाजात तुम्ही जर कलाकार म्हणून उभे राहत असाल तर तुमची एक सामाजिक प्रतिमा असली पाहिजे. आणि ते असं काहीतरी करून घाण करायचे म्हणजे प्रयत्न त्यांनी करू नये. योग्य असं नाही, पण ह्या ठिकाणी आपण एका गोष्टीला पूर्णपणे बाद पण करायचं असंही नाही ना. त्या गोष्टीमुळे जर का काहीतरी चांगलं घडत असेल तर त्याला एक चान्स दिला पाहिजे असं माझं वाटतं. अच्छा, मग या शो नंतर त्या कार्यक्रमामध्ये जे सेलिब्रिटी उपस्थित होते त्यांच्याविषयीची तुझी प्रतिमा बदलली आहे का? प्रतिमा म्हणजे ते एकंदरीत मी त्यांना जसं माझ्या मित्रांना मैत्रिणींना ओळखते तसं तर कधी ओळखलेच नव्हते. तर प्रत्येक वेळेस जसे ते वागतात त्यामध्ये मी त्यांच्याकडे एक ॲक्टर किंवा एक दूरची व्यक्ती म्हणूनच बघेन. तर ते जर का स्टेजवरती त्यांचं काम जे एंटरटेनमेंट आहे ते करत असतील तर त्यांची प्रतिमा माझ्या मनात अशी फारशी बदलली असं मी म्हणणार नाही. कलाकाराची जरी ॲक्टरची प्रतिमा नसेल दिसत चित्रपटातून, तरी दिग्दर्शकाचे विचार आणि त्याची जे आपण म्हणू शकतो ती आपल्याला प्रतिमा त्याची चित्रपटातून दिसते. करण जोहरने आधी होम ऑडियन्सेससाठी चित्रपट केले आहेत, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, असे पिक्चर्स. आणि तो ह्या ऑडियन्स फॅमिली ऑडियन्ससाठी केलेले चित्रपट आता तो जर अशा प्रेक्षकांसमोर अशा भाषेत जर बोलत असेल तर नक्कीच त्याच्या विचारासाठी कुठेतरी विरोधाभास आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला एवढं माहिती आहे की एक मधाचा पोळा आहे, ह्याने हात लावला ह्याला मधुमक्खी चावली. तुम्हाला फक्त एवढं दिसतंय मधुमक्खी चावली, पण तुम्हाला माहिती नाही त्रास किती होतो. तुम्हाला जोपर्यंत ते चावत नाही ना तुम्ही तोपर्यंत शांत बसत नाही. यू कॅनॉट गेन नॉलेज फ्रॉम अदर्स एक्सपिरियन्स, यू नीड टू एक्सपिरियन्स इट. एकदा करून बघा, मग दुसऱ्यांदा केल्यावर आवडते का नाही आवडते तेव्हा बघा. म्हणजे हा एक प्रयोग होता.
तुम्हाला फोर्सफुली दाखवला. यूट्यूबवरती कुठेही फीचर आहे. AIB नॉकआउट या शो विषयी आणि या शो मध्ये असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सहभागाविषयी या ठिकाणी आपण चर्चा करतोय. मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टीची ना संस्कृतीशी हे करून गल्लत करतोय. मला वाटतं की हे हा विनोद होता आणि तो विनोदासारखा घेतला गेला नाही म्हणून हे सगळं झालंय. एखाद्याला बावळट म्हटलं तरी राग येतो, एखाद्याला शिवी दिली तरी येत नाही, कारण तो स्पोर्टिंगली घेतो. त्यामुळे याचा जोड आपण संस्कृतीशी करू नये. AIB सारखा शो आणि संस्कृती याचा काही संबंध नाही एकमेकांशी. AIB सारखे शो आपल्याला आत्ता पोलीस सर्वेक्षणातून पण जाणवलं आहे की असे शो किंवा असे व्हिडिओज बघून गुन्हेगारी वृत्ती लोकांची वाढते आहे आणि आपल्या समाजातले जर गुन्हे वाढवायचे असेल तर ह्या गोष्टी म्हणजे सकारात्मक ठरतात. म्हणून अशा गोष्टींवर बॅन आला तरच या गुन्ह्यांचं काही प्रमाण कमी होईल. भारत हा असा देश आहे की जो पाश्चात्य तंत्रज्ञान आणि आपली भारतीय संस्कृती हे दोन्ही मुद्दे एकत्र धरून पुढे जाणारा देश आहे. मग AIB सारखे शो आल्यानंतर भारतीय संस्कृतीवर पूर्णपणे इफेक्ट होत आहे. AIB सारखा शो आणि आपली संस्कृती हे एकमेकांशी कनेक्ट कसे आहेत? AIB सारखा शो आणि आपली संस्कृती. आता आपण फार टेक्निकलच बोलूया. आपण संस्कृतीबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या भारतामध्ये कामशास्त्र नावाचा एक ग्रंथ होता आणि ह्या बाबतीमध्ये म्हणजे कामशास्त्राबद्दल पब्लिकली बोललं जायचं, डिस्कस केलं जायचं आणि त्याचा एक व्ह्यू पॉईंट वेगळा होता. आणि आजकाल कामशास्त्राबद्दल जर का पब्लिकली बोललो तर लोक हसतात. ह्याचाच अर्थ असा आहे की त्याबद्दलचं ज्ञान नाही आहे. मुळात म्हणजे मला भारतीय संस्कृतीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे भरपूर लोक आता म्हणाले की भारतीय संस्कृतीचं असं, भारतीय संस्कृतीचं तसं. तर मुळात म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा आहे की नक्की भारतीय संस्कृती म्हणजे काय? म्हणजे आपल्याला माहिती आहे की हजारो वर्षांपासून आपल्यावरती आक्रमण होत आली. म्हणजे तुम्ही जर का एक 50 ते 100 वर्षाचा कालावधी घेतलात तर एक 50 वर्षांच्या आधी जी गोष्ट गैर होती ती समहा एक 50 वर्षांच्या नंतर ती म्हणजे सहजपणे समाजात सुरू व्हायला लागली. असाच जर का विचार केला तर आता 17व्या शतकात सतीप्रथा होती, आज सतीप्रथा बंद आहे. मग नक्की तुम्ही भारतीय संस्कृती म्हणजे काय? ह्यालाच धरून त्याचा ऱ्हास म्हणजे काय? याचा अर्थ उद्या थिएटरमध्ये जर एखादे वल्गर मूवीज आले किंवा पॉर्न मूवीज आले तर त्यालाही तरुणांची भूमिका किंवा तुमची भूमिका काय असेल? मला वाटतं की C ग्रेड मूवीजचे वेगळे थिएटर्स असतातच, पण म्हणून काय सगळेच जातात का बघायला? शेवटी तो तर शेवटी हा प्रेक्षकाचाच प्रश्न उरतो की त्याला काय बघायचंय आणि त्याला काय योग्य आहे की नाही. त्यापेक्षा आपण ह्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं की मला हे बघायचं आहे की नाही, की माझ्या नीतिमूल्यांमध्ये हे बसतं की नाही. आणि ती प्रत्येकाची वेगळी असू शकतात, दाखवण्याची आणि बघण्याची. आपल्या मराठीत एक म्हण आहे की नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. तर आपण भरपूर म्हणजे हिपॉक्रेसी किंवा दांभिकपणा हे जे म्हणतो ना, हे ह्या सगळ्यातनं कुठेतरी दिसून येतं की एकीकडे तुम्हाला पाहिजे ते स्वातंत्र्य बरं का, सगळं करायचंय ते तुम्ही मुद्दे मांडा, तुम्हाला जसं मांडायचंय, जशा मेथडनी मांडायचे तसे मांडा. त्याच्यासाठी त्याला आपण फ्री सिनेमा, आर्ट सिनेमा वगैरे म्हणणार आणि तसे सिनेमे आले पाहिजेत आपल्याकडे. द आर्टिस्ट सारख्या आपण सिनेमांचं कौतुक करतो ऑस्करला गेलेल्या, पण ते आपल्या घरी आलं की नाही हे योग्य नाही. ह्या कुठेतरी मुद्दा थांबतोय. निवडक पुलं जे खूप फेमस गोष्ट होती, जे पु ल देशपांडे करायचे, त्याच्या एका ह्याच्यात त्यांनी म्हटलेलं की मी एका माणसाचा लकडी पुलावर जाऊन जाहीर मुका घेईन. ते ह्या आत्ताच्या काळात जर आपण बघितलं किसिंग इन पब्लिक इज नॉट अलाउड. सो ह्या गोष्टींवरती का बॅन घेतला नाही? सगळ्या जे काय गोष्टी होत्या सगळ्यावरती लगेच बॅन टाकायचं आहे काय, हे म्हणणं बरोबर नाही आहे. They tried something new, it failed. You can't expect everything that you add to this society to be good, right? That is what creativity means, sort of. हा ओमकार ज्या मगाशी म्हणाला की कलेवरती म्हणजे रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात, तर मुख्य म्हणजे ही कला नव्हती, कला म्हणून सादर केली गेली नव्हती. आणि कला म्हणून सादर केली गेलेली व्हल्गॅरिटी पण आज आपल्याकडे आहे तशी, नाही असं नाही. आणि दुसरा प्रश्न झाला दांभिकपणा, तो म्हणाला. पण दांभिकपणा कलाकारांचा नाही आहे का? कारण दीपिका पदुकोणने 2 महिन्यापूर्वी ऑब्जेक्टिफिकेशन अंडर तिला नाही आवडली ती गोष्ट आणि आज तेच ऑब्जेक्टिफिकेशन ती ह्युमर म्हणून घेतेय. तर हा दांभिकपणा त्या कलाकाराचाच नाही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे क्रिएटिव्हिटी म्हणताय, क्रिएटिव्हिटी बद्दल जे म्हणताय, ती क्रिएटिव्हिटी ही कमरेखालची नसावी तर ती बौद्धिक असावी. ही जी क्रिएटिव्हिटी होती ती कमरेखालची होती आणि त्याचा काहीही सामान्य जगाशी काहीही उपयोग नव्हता. आणि त्याच्यामुळे ह्या क्रिएटिव्हिटीचा काहीही उपयोग नाही आहे समाजाला.
दादा कोंडके हा खूप मोठा कलाकार होता, तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. तर तुम्ही त्याला काय ॲक्सेप्ट केलं? त्याचे सगळे पिक्चर, त्याच्या सगळ्या पिक्चरमध्ये सगळे नॉनव्हेज जोक आहेत. तर जुनी लोक त्या मुद्द्याला उचलून धरतात, ते त्याला वर धरतात की तो कलाकार आहे. पण आता हा हे पण कॅरेक्टर म्हणून करतात. हे तुम्ही यातून फक्त जोक घ्यायचे आहेत, तुम्ही स्वतःला एंटरटेन करायचं आहे. दादा कोंडके यांचे असे डायरेक्ट असॉल्ट्स नव्हते, हे म्हणजे बीप 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 वाक्य बीप्स मध्ये चालले होते. पण दुसरी गोष्ट म्हणजे दादा कोंडके एक कॅरेक्टर प्ले करत होते, इकडे ती इंडिव्हिज्युअल माणसं आहेत. अश्लील आणि शिवराळ भाषेत बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेल्या AIB नॉकआउट या शोविषयी आजच्या तरुणांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सध्या कॉलेजमधले तरुण आहेत आणि या ठिकाणी 2 ग्रुप आहेत. एका ग्रुपचं म्हणणं आहे की AIB नॉकआउटसारखे शो हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अंतर्गत व्हायला हवे, तर एक दुसरा ग्रुप आहे ज्यांचं म्हणणं आहे की बॉलिवूड सेलिब्रिटींनी सामाजिक भान राखलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तो एक विनोदी कार्यक्रम होता, त्याच्यात शिवराळ करणं हा काही मुख्य मुद्दा नव्हता. फॉर्मॅटच त्याचा असा आहे, दिस इज समथिंग कॉल्ड एज इन्सल्ट कॉमेडी. जेव्हा सगळेजण एकत्र येतात तेव्हा आपणही आपल्या 4 चौघात खूप वेळा करतोय. सपोज 7-8 मित्र बसलेत, एक जण उठतो, बाकीच्यांची थेट्टा मस्करी चालूच असते. पण माझं असं मत आहे की आज बॉलिवूड सेलिब्रिटीजनी केलं म्हणून त्याच्यामुळे एकदम उदो करण्याचा काही प्रयत्न, त्याचा काही गरज नाही. आता मुद्दा उरला हा की हे बघून लहान मुलं शिकतील का, किंवा ह्याच्यामुळे समाजाचा काही ऱ्हास होतोय का. तर माझं असं म्हणणं आहे, आज आपण रस्त्याने चालत असतो, किती गुन्हे घडत असतात तुमच्या डोळ्यासमोर, त्याच्यातनं काय घ्यायचं आणि काय नाही हे जर का योग्य पालकत्वच नसेल तर माझ्या मते प्रॉब्लेम आहे. मुळात हा शो केला याचं कारण त्यांनी सांगितलं की चॅरिटी. करण जोहरचा शो सुरू होतानाचं पहिलं वाक्य एक असं आहे की माय मदर इज हिअर अँड शी नीड्स टू बी हॉस्पिटलाइज्ड आफ्टर दिस प्रोग्राम इज ओव्हर. व्हॉट काइंड ऑफ चॅरिटी इज दिस? स्वतःच्या आईला असं म्हणतो तो. आपल्या संस्कृतीमध्ये असं कुठं शिकवलेलं नाही की आईला रिस्पेक्ट नसावा. येस हा, आपल्या कल्चरचं पूर्णपणे नासधूस करायची चालली आणि तेही ओपन स्टेजवरती, आणि आपण सगळे बघतो त्याच्यावरती लाईक करतोय. काय प्रकार काय? म्हणजे उद्या मी म्हणेन की 50 मर्डर करीन 50 सुपाऱ्या घेऊन आणि मी ते पैसे कुठल्या तरी ऑर्गनायझेशनला चॅरिटी म्हणून देईन. हे असं करणं दिस इज फेक. आपल्यापैकी मला वाटतं सगळ्यांनीच हा बघितलेला आहे. तर म्हणजे 8 मिलियन लोकांनी बघितलेलं आहे. तर त्यामुळे असं नाही झालंय की माझ्या आईवडिलांबद्दलची रिस्पेक्टच कमी झाली आहे ते बघून, किंवा मी काही 4 लोकांच्यात जाऊन प्रत्येकाला इथे शिव्या द्यायला सुरुवात नाही केली. आणि हे स्वाभाविक आहे की एका व्हिडिओ बघून तुमच्या आईवडिलांवरचं प्रेम वगैरे कमी होणार अशातला भाग नाही. ही एक सुरुवात आहे. ह्याला आपण जर सपोर्ट केला तर असे व्हिडिओ वाढत जातील आणि आपण ह्याला आत्ताच बॅन घातला तर हे कुठेतरी थांबेल. AIB तुमच्यासाठी काय आहे? एका शब्दात तुम्ही काय सांगा? आय गेस पब्लिसिटी स्टंट. ट्रिव्हियल, वल्गॅरिटी, एक्स्ट्रीमली बॅड, शुड बी बॅड. न्यूडिटी, एक्सपेरिमेंट, रिव्होल्युशनरी, रिफ्रेशिंग चेंज, डेअरिंग, युअर चॉईस, अ गुड चेंज, एंटरटेनमेंट, ऑनेस्टी, टाइमपास, पब्लिसिटी स्टंट, फ्रीडम ऑफ अ पर्सन, इट्स रियालिटी ऑफ द ॲक्टर्स, सोशल चेंज, हा माज आहे. नौटंकी, संस्कारघातक, टाइमपास. AIB नॉकआउट या शो विषयी आपण भरपूर चर्चा केली. काही तरुणांसाठी हा शो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर काही तरुणांसाठी AIB सारखे शो हे समाजासाठी घातक आहेत. शेवटी काय तर AIB सारखे शो पाहायचे की नाहीत, किंवा पाहिल्यानंतर त्याविषयी काय मत बनवायचं याचा रिमोट ज्याच्या त्याच्या हाती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.